मला मॅट्रिक पासवर नोकरी आल्यावर डी एड निघालं होतं. तर मी डी एड फर्स्टला होतो. लांब आमचं कॉलेज होतं ना लातूरला. आज आता सुट्टी लागली की दुसऱ्या दिवशी आमचं कॉलेज सुरू व्हायचं. आणि पहिला का दुसरा वर्ष चालू होतं. पहिला वर्ष खूप चांगलं शिकवायचे रेग्युलर. एकदा गेलं 9ला की 5लाच घरी परत यायचं आम्ही. मग एक शिक्षक होते ते म्हणजे कथा सांगायचे. ते कधी कधी सगळे मुलं म्हणे सर आम्हाला काहीतरी चांगली गोष्टी सांगा, भूत आहे का नाही ह्याच्यावर सांगा. तर त्याने म्हणले भूत आहे किंवा नाही त्याचं काय मला माहीत नाही, पण मला आणि माझ्या मित्रांना जे अनुभव आले मी त्याला तुम्हाला सांगतो म्हणले आमचे सर. मग असं आम्ही कोणत्या गावाला म्हणले हैदराबाद निघत कोणतं तरी मोठ्या गावाला आम्ही गेलो. रूम हुडकालो तिघं मिळून. तर आम्हाला लवकर रूमच मिळत नाही आहे. मग कोणतरी म्हणले गावाच्या बाहेर खूप मोठं वाडा होतं, अंगण होतं, दरवाजावर सगळं चांगलं होतं, चौकडून भिंती होते आणि तिथं घर आहे, पण ते घरात कुणी राहते भूताटके आहे असं म्हणाले. पण आम्ही तरुण मुलं होतो, कॉलेजला शिकायचं होतं, आम्ही ते भूत वगैरे मानत नव्हतो. हे उगं भूतमध्ये अफवा आहे, भूतमध्ये मनातली भीतीपासून भूत निर्माण झालं असा आमचा अंदाज होता. नाही काय होते चला आम्हा भूत काय करणार म्हणून आम्ही तिघं गेलो तिथे राहायला. मग आमचे सर सांगायला प्राधान्य. मग गेलो तर आम्ही समोरच बसत आहे मुलगी 2-4. मग सांगू लागले तर ते म्हणले जाऊन राहिलो म्हणले. एवढं घर छान वास, 3-4 खोल्या, फरशीचे सगळं. आता एका दार पुन्हा ते दाराला ते असं दुसरं दार, खोल्या आणि बाजूची खोली, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. मग आम्ही खुशीला राहिलो, पेट्या ते ठेवलो. भाडं काही फुकटच्या घरात आहे. मग भाडं बी दिले असतं पण कुणी भाडे घ्यायला तयार आहे ना. एवढंच चिरबंदी एवढंच चांगलं वाडा असो इथं काय राहत नाही बाबा. उगा फोडला अंगण मोठवलं. 1 दिवस 2 दिवस आम्ही छान राहिलो. एकदम खूप आनंद वाटलं. काढायला गेलो. मग तिसऱ्या दिवशीपासून सुरू झाले नाटकं. मग एक दिवशी असं भल्या पाठी तिघं झोपलो एकाच खोलीमध्ये. कॉट होते तिथं तिघंही आम्ही कॉट घालून इकडे एक मित्र इकडे एक असं तिघं झोपलो. मग बाजूला खोली होती. मग भल्या पाठी मला जाग आली 5ला. नाही 5ला का 3ला जाग आली म्हटलं. 3 वाजता जाग आली. मग 3ला आवाज येऊ लागला. ते काहीतरी म्हणजे इथं उजेड दिसायला आणि कोणतरी एवढं मोठं लॅम्प लावून कशाचा वयांचं. मी हळू दारातून डोकावून पाहिलो. एवढ्या लांब दाढीचा मौलवी एवढं मोठं पुराण वाचलं होतं. आता मी इतकं घाबरलो. म्हणलं एवढ्या रात्री त्याला वाचायला काय झालं. हे आता याच्या खोलीमध्ये एकजण होतं, याला आलं कुठून, बसला कुठून. एवढे पहिलेच असायला आता कोणत्या तरी मध्ये तरी मी घाबरलो जरा जास्त. मग कुणाला मित्राला हलवायचं कोणी उठणार. मग मी पडलो काय तर पहिलेच असं तिथलंच माझं आम्ही बोललो त्याने वाचण्यात होतं. मग मी झोपी गेलो. मग दुसऱ्या दिवशी सांगितलं अरे असं कोणतरी रिकामं घरावरून घेऊन वाचत असं उगं भितात म्हणून ते मग दुसऱ्या दिवशी दुसरा मित्र त्याला जाग आला. लगीला उठलं सर. मग तिथं असं छान एवढीशी देवळी होती. त्या देवळीत ते जे माणूस पुराण पडत होता ना तो माणूस ना असं मुडकं काढलंय. त्याचं डोकं काढून एवढी दाढी लांब सोडले खाली. आता त्यानं भयानक डोळे सोडायले. ते वाचलेलं माणूस दुसरं रूप घेतले. आता ह्याच्यातून डोकं कसं निघते बरं एवढ्या ह्याच्यातून एवढी देवळी त्याच्यात डोकंच काढले आणि असं डोळे सोडत बसले. म्हणजे एवढी लांब दाढी सोडली. आता त्यानं तर गळ आठवूनच गेला. आता म्हणलं कसं करावं बाबा. त्याला दिसलं. मग आता उठवा कसं त्यानं वरून बघायला थरथर कापला. कसं तरी मग त्या मित्राच्या जवळ जाऊन त्याला डोळताला त्यानं का उठतच ना. मग कसं तरी चिमटं होतं त्याला जागे झालं तर तिकडे बघ रे तिकडं काय रे काय लावलं हॅलो बोल तिकडं बघ. मग उठून असं डोळचं मग त्यानं भिलं की आता पहिल्या दिवशी त्यानं भिला. दोघं आता भिला. आता कसं करावं येतं निष्ठा कसं. आता निष्ठा कसं घाबरले की आता ती गई. मग आता दुसऱ्या दिवशी आता काय केले हळू आता दिवसा कालेजला आले. आता 4-5 वाजता मग आता हळू पेट्या घेतले. दार उघडलं. असं दार उघडलं दुसरं पुढलं दार बंद व्हा म्हणून.
आता कसं ते दार बंद उघडलं की ते दार बंद व्हावं मग असं परत कसं तरी अंगणात आली आता दार कडू लावलेलं बंद कुलूप काढायचं ते कसं निघावं मग एवढ्या उंच भिंतीवर ना तो चढ असं मी भिंतीवर पेट तिथं म्हणून त्यानं मध्ये म्हणतात ते मुंडकं सोडलेलं म्हणजे पहिल्या दिवशी बनले होते ना आता दिवसा काय दिसणार त्यानं तिथं मध्ये असलं पहिले आपण दिवसा निष्ठा म्हणलंय रात्री भयानक 2 दिवस भीती दाखवला मग पहिले मित्र वर चढला मग ते चढून उडी मारली की तिथे पेट त्यानं टाकला मग दुसरा मित्र चढला मग ह्यानं पेट टाकला तिसरा असं चढाचं पडाचं मग चढला कस्तुरी हातात पेट घेऊन चढताना जे ओरडत आला ते अरे वाचलो रे तुमची उद्या फुरमुंडीच करणार होतो म्हणतात सुटून आले नाही गेलता ते गेटपर्यंत पकडायला तिसऱ्याला नंबर पोहला जे उडी मारून काका लावणार ते पेटी खाली पडली तिथून आता त्यानं बाहेर येणार ना ते भूत मग खाली उडी मारत मग ते मागे बघायची केवढं उंच झालं म्हणते आता एवढं जाऊन हे उंच जाऊन त्यांना बाहेर तर जात आहे ना त्यांची नदला तुम्ही माझ्यापासून वाचलो रे पोरानो तुमचे आज असं फुरमुंडी करणार होतो म्हणे म्हणजे सगळ्यांना असं मी खाऊन टाकणार होतं म्हणजे मारून गळा दाबून म्हणजे खाऊन टाकणार होतं म्हणलं मग जिन्नस हे सर ताणले आम्हाला सर प्राध्यापक सर